अरे राजेश, अरे तुझ्या लहान भाऊ राहत होता ना रे इथं, आपलं सुमित. मागं सासऱ्याच्या घरी होता का तो, भेट झाली होती. तेव्हापासून भेट झाली नाही. त्याची बायको आणि ते दोघंही भेटले होते. बायको मस्त आहे का त्याची, आहे की नाही? तुमच्या काय म्हणते, दोघांपेक्षा चांगली बायको भेटली त्याला पण का. शिकली सवरली भरपूर आहे, आणि सुंदरही आहे. आणि श्रीमंताची पोरगी आहे का. घर जवळच घेऊन गेले होते त्याला, नाही पण तो सांगे मी इथं आलो म्हणे आता आईबाबाच्या घरी, असं म्हणे बा. मग आता कुठं गेला रे तो? राही तो आता नाही राहत. तो आता तिकडे अलग राहायला गेला. त्याला पटत नाही, त्याची बायको काही कामाधंदे काही करत नाही. फक्त पाहायला सुंदर असलं म्हणजे झालं काय, कामही तर केले पाहिजे काही ना काही. आता बरं लागून राहिलं नाही का, काम गेम झालं सगळं पेंडिंग पुरं. हा कालपासून मला एवढं कसं तरी लागून राहिलं होतं, कधी होईन काम कधी होईन काम. पण तू आला तर मग इथे अर्धवट काम पुरं होऊन गेलं. बरं झालं तू आला तर. अरे तू तरी, आणि तुझ्या घरी एवढं शांत मनानं काम तरी झालं का. माझ्या घरी तर होतच नाही. मग एक तर लहानशी पोरगी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायको बायको डोकं खाते अलग. कोणासोबत गेलते आणि कोणासोबत भेटले, आणि काय केलं आणि काय नाही असे बोलते, विचारपूस करतच राहते. चालले का मग अजून बॉस बोंबलं ना. चाललं मग काल जो ऑफिसला पटकन. अजून मग बॉस किस कल्ला करून तिकडे आले नाही, असं नाही तसं नाही. एक तर पहिले सकाळपासून गेलो नाही, आज गेलोच नाही, सुट्टीच झाली ना. जाऊ फक्त सह्या घ्या करून येऊन जाऊ. काय म्हणते प्रेझेंटही करून येऊन जाऊ ना तिथून. माझ्या हिशोबानं तर राजेश आता जाले पुरत नाही आपल्याला. जरी आपलं काम झालं पण अर्ध्या दिवसासाठी जाले पुरते काय तर आपल्याला. सह्या करायला जा. अजून मग तुला तर माहिती आहे, आग लावे तर लय असते ऑफिसमध्ये. मग काय करता येतं आता, काय घरीच बसतं काय. घरी बसल्यापेक्षा तेवढंच आपलं प्रेझेंट होते ना. हा तेवढंच आपलं एक दिवसाचं समोर सरकते. पगार कापून का नाही तर साहेब. हाय गे तसाच तो पगार कापतेस तो. चाल मग, चाल म्हणतं तर येऊन जाऊ मग सह्या घ्या करून. राजेशजी, ओ राजेशजी, चालले का ऑफिसले? हाव चाललो ऑफिसले. कोण तूही चालतो म्हणतं काय. कोण तूही विचार आहे काय ड्युटी करायचा. मी काय करतो तुमच्यासोबत ड्युटी. मला पैसे द्या ना पहिले. मला पैसे द्या ना, मग ऑफिसला जा नाही तर कुठेही जा. मला पैसे पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही काय म्हणे मग, मी देतो म्हणे थोड्या वेळानं. दिले काय मग? घेऊन घेजो कपाटातले, किती पाहिजे तुले तर. आणि जेवढे म्हटलं तेवढेच घेजो, नाही तर जास्तीचे घेशील. काय काढून ठेवलंय मी तिथं. मग द्यायचेच होते, कपाटातच ठेवले होते. तर एवढ्या वेळचं सारे दिवसभराचं थांबून कायला ठेवलं मला. मला वाटलं हाय नाही तुमच्याजवळ. कॅश आणून म्हटलं तुम्ही काढून मग द्यान म्हटलं. म्हणून मी चुपचाप राहिली. मला आतापर्यंत काम नसतं झालं काय. मला जायचं उद्या गावाले, तर मी आता पार्लरमध्ये नाही जाऊन आली असती काय. हा थोडीशी तयार गियार झाली असती, आता चांगली दिसली असती काय. हाव जाय घेजो त्याच्यातले, आणि जाय मग कधी जातं तर. राजेश तुझी बायको तर लय डेंजर आहे रे. मला असं वाटलं का बस अशीच असन, म्हणून तर मला इकडे तिकडे नजरने फिरवता येत. तुला काय वाटते तुझी बायको तरी तुले एवढ्या दिवसची काय म्हणते झेलून राहिली, काही म्हणून नाही राहिली, बोलून नाही राहिली. हा हे तर माझ्या छातीवर बसून ते काय म्हणते दुर्गा माता सारखी मला ते काय म्हणते राक्षस समजून माझ्या वधच करते का. हो आहे की अशीच दिसते गिसते तशीच का. हो काही सांगता नाही त्या बायकोचं. जपून राहते तिच्यापासून जरासा. अरे जराशी नजर टाकली होती बाजूच्या पोरीवर. हा काय सांगतो तू आता. 8 दिवस झाले माझ्या घरात रामायण महाभारत सोडून नाही राहिलं. चालूच आहे. ओ राजेशजी, लवकर घरी ये जा म्हटलं. इकडे तिकडे भटक जा नका. मग माय जाऊ तर ते पहिले, का जायच्या पहिले शिवून जाऊ. पहिले जाऊ दे, काम गेम करू दे. येतो घरी. तिकडे काही राहायला नाही चाललो मी. वापस घरीच येणार आहे. हो जा. भल्ला भेटले का बायकोले तू राजेश. राहून पाय ना माझ्या बायकोसोबत एखादा महिना माहीत पडते कसं तुझी डेअरिंग राहते तुझ्या अंगात. तर नाही तू भेला आणि नाही भिव उठला ना अर्ध्या रात्री तर मग म्हणजो. कुठं कुठं चालले म्हटलं? ऑफिसला चालले वाटते नाही. काय बा एवढे भेटा बायकोले, का जराशे बोलतही नाही, का नजर उचलून पाहतही नाही. एवढं काय झालं एकदमच तुम्हाला? मला सोडून द्या, तिकडे चालले आहे तर. टीना तू माझ्यासोबत बोलू नको सध्या. मोहिनी इथंच आहे म्हटलं. हा तिला बाहेर येऊन उभं राहिले काही वेळ लागत नाही. तू लागन तर मग नंतर बोलजो माझ्यासोबत. आता सध्या काहीच बोलू नको. तुम्ही बे तुमच्या बायकोले, मी काय भिऊ? मी काही खाल्ले आहे का तिचे? हा का काही मी भेटो तिले? मी नाही भेट. तुम्ही भेट असाल तर तुम्हीच भेट बसा. तुमची बायको होती, तुम्हाला करून खाऊ घालते. मी काय भेट बसू तिले? मी भेट नाही. मी तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, तर मी तुमच्यासोबत बोलन म्हणजे बोलन, तुम्ही माझ्यासोबत बोला, नाही तर नका बोलू. अरे बा भ्यास लागते. बायको इथे शेवटी सोडून घेऊन चालली जाईल तर काय करू मग मी. मग मी कायसाठी आहे? चौदाला तिला सोडून जाईन तर तसंही मी तुम्हाला म्हणून राहिली ना, का तिला घटस्फोट देऊन द्या म्हणून. आपण दोघं लग्न करू. मला तुम्ही आवडता, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं. तुम्ही ऐकून काऊन नाही राहिले पण? याची बायको तर बा याले जिवंतच सोडत नाही. असं मैदगीत झालं तुम्ही लग्न करता म्हणून तर. तुम्ही कोण आहे? मित्र आहे का यांचे? हो मित्र आहे मी याचा. ओ भाऊ, समजावं नाही येईल थोडंसं. हा इच्छा इथं राहते बरं, पण भेटत नाही मला एकही दिवस येऊन. केटीनं असं झालं का तसं झालं का काही म्हणून. काऊन येणं असं कोण करायला पाहिजे? भ्यायला नाही पाहिजे एवढं बायकोले. काय नाही भ्याय लागते. मॅडम तुम्ही माहिती आहे काय, ऑफिसला या. तुम्हाला जर काही काम असेल ना याच्यासोबत, ऑफिसला या फक्त. इथं नका बोलू. इथं बोलाल ना
आत्ताच म्हटलं ऑफिसला जाणं कॅन्सल होऊन जाईन यायचं. आणि याच्यानंतर दरवाजा बंद होऊन जाईन यायचा कुठं जायचा. हे घरातच राहायला लागेल म्हटलं. मी एक मुलगी असून भेट नाही म्हटलं. माझी आई घरात आहे, बाबा घरात आहे, त्यांना भेट नाही मी. आणि हे स्वतः एक काय म्हणते, एक मुलगा असून भेटे स्वतःच्या बायकोले. एवढं भ्याची काही गरजच नाही ना. नाही पसंतीला, नाही आवडणार तर तू जा मला तुझ्या आई वडिलाच्या घरी. भ्याच लागते टीना, भ्याच लागते. आणि तुला सांगितलं मी का मी लग्न नाही करू शकत. किती वेळा सांगतो मी तुला, तरी तू ऐकत कोण नाही. मी ऐकून कोण नाही घेत. मी तुम्हाला सांगितलं म्हटलं त्या दिवशी, कारण तर तुमच्याच सोबत लग्न करन, नाही तर मी लग्न करणारच नाही कोणासोबत. माय व पुष्पाबाई, तुमची पोरगी काय बोलून राहिली बापा. हा, लग्न करून टाका पोरीचं. पोरगी काही हातात राहिली नाही तुमची आता. काय करू, ऐकून नाही राहिली ना ते. किती दिवस झाले मी तिला समजावून राहिली. अगं तो राजेश जाता येता त्याचा रस्ता सोडवते बिचारे. आणि त्याची बायको त्याच्यासोबत भांडते. आता तो पोरगा किती साजरा आहे. 2-4 दिवस सोबत बोलला तो पहिले. आता त्यालाच काय माहिती मागच लागून जाईल म्हणून. पण हे लष्टान माझ्या घरची त्याच्याच मागं लागून राहिली. इले त्या पोराने भेटत काय बिचारे. टीना, आई तू काऊन मारलं मला? तू कायसाठी मारलं मला? मी काय केलं आई? कायसाठी मारलं म्हणता? थोडीशी शरम वाटून नाही राहिली तुले? त्याचं लग्न झालं आहे, त्याला बायको आहे, लेकरू होऊन राहिला आता, आणि त्याच्या मागे लागली त्या पोराच्या. काऊन तुला भेटत नाही का कोणी? ते लग्न करून देतो म्हणून राहिली, पोरं पाहून राहिली तुझ्यासाठी, तर तू म्हणता का मी कोणाच्या समोर जाणार नाही? आणि त्याच्या मागे काऊन लागली तू हात धुवून? काकू राहू द्या मारू नका. एवढ्या मोठ्या पोरीला कोणी मारत असते काय? अरे ते कामच तशी करून राहिली. हे तर मी पहिले द्यायला पाहिजे होती तिच्यावर. तेव्हा ती कुठे जागेवर राहिली असती. मी एवढ्या दिवसाची पाहूनच राहिली. सारा गावभरी ना बोंब करून टाकली. जराशी चांगली नाही राहून राहिली आली तेव्हापासून. तिला समजायला पाहिजे. अरे ते पोरग भावासारखं आहे ना हिच्या. शेजारी पाजारी राहतो आपण, घरगुती संबंध आहे आपले घराचे. अन हिला समजायला नाही पाहिजे काय ते कोण लागते आपले म्हणून. त्या पोराच्या मागे लागून गेली. आई याच्यासाठी म्हणे काय तुम्हाला तिथून इथे ये म्हणून? याच्यासाठी मारासाठी? आणि आता तू मध्ये म्हणे लग्न कर, तुझ्या मनानं पसंत कर, कसंही कर. आणि आता मी करतो म्हणून राहिली, तर त्या व्यक्तीसोबत मध्ये करू नको म्हणता. तिथून इथे ये म्हटलं तुला, तर असं असे कामं कर असं नाही म्हटलं तुला. काय तुला करायचंच आहे ना, तर अजून कोणी पाहिजे तुझ्या मनानं. तुझ्या आमच्या मनानं नाही करायचं आहे तुला, तर तुझ्या मनानं कर. पण असं कोणाची जिंदगी खराब करून नको करू. चल ते पोरग उगाच चांगला आहे म्हणून ठीक आहे. 2-4 दिवस त्यासोबत चांगला काय बोलला तो, तुला नेऊन काय सोडलं त्यानं, तर त्याचा मतलब असा झाला काय? आई हे माझ्यासोबत बोलत होते म्हटलं तसे. आम्ही कॉफी प्यायला गेलो आई, जेवण करायला सुद्धा गेलो म्हटलं. मग मी काय समजून याचा अर्थ? आणि मी त्याला हो म्हटलं ना लग्नासाठी, तर त्याने शब्द बोलले नाही म्हटलं तेव्हा. म्हणून मला असं वाटलं की यायचं होच आहे. राजेश तुलाही समजायला पाहिजे. तू आता काही लहानसानी आहे म्हटलं. आपल्याला बायको आहे तर काही सांगायला पाहिजे तिला का मी नाही करू शकत असं. तू पाहून घेते काय आहे काय नाही तर. भेटली कोणी पोरगी का चालले त्याच्या मागं. तू एक पोरगी असून असं करू कशी शकतं? ते मन कसं होऊ शकते असं काही करायसाठी? नाही बाई टीना, तुला चुकलं ना. असं करायला नाही पाहिजे. त्या शोभते का तुला असं करणं? आता तू लहान सहान असती तर म्हटलंही असतं चुकलं म्हणून. पण तू आता एवढी मोठी झाली, 27-28 वर्षाची झाली ना तू आता, तरी काय म्हणतं तर तुला असं समजत नाही काय कोणासोबत असं करायला नाही पाहिजे म्हणून? आपणच असं केलं तर जमन काय? शेजारी पाजारी होईना आपण तर. तुम्ही तर काय म्हणते तर लहानपणी बहीण भावासारखे खेळले एका ठिकाणी, आणि आता असे धंदे करता काय? शोभते का तुला आता? काकू एका हाताने टाळी वाजत असते काय? माझीच गलती आहे का सगळी? याची काही गलती नाही का राजेशची? त्याची नाही का काही गलती? माझीच गलती आहे का एकटीची? ते नाही माहित बापा मला आता तुमचं काय झालं ना काय नाही. तर मला आता डोळ्यानं दिसलं तर मी पुष्पाबाईला म्हटलं, अटकलं मी तिला जरासं काय बापा म्हटलं हे. पोरी बारीनं असं काय करणं शोभते काय म्हटलं हे? पुष्पा काकू तुम्ही बरोबरच केलं म्हटलं, 1 नंबर केलं. हे तुम्ही पहिलंच करायला पाहिजे होतं, पण आज केलं ना. खरंच मला लय अभिमान आहे तुमच्यासारख्या आईवर, का तुम्ही तुमच्या पोरीला तुझी चूक दाखवून दिली. नाही तर आईला जर सांगितली ना चूक, तर पोरीची आई काय म्हणते, नाही आमच्या पोरीनं असं केलंच नाही म्हणते, अशी करतच नाही म्हणते. त्या चुकीले गलतीला अजून बढावा देते. पण तुम्ही हे केलं ना काकू, आज तुमची पोरगी सुधरून जाईल. हे माझ्या लहान बहिणीसारखी आहे. माझ्या म्हणणं आहे का तिनं असं केलं नाही पाहिजे. माहीच नाही तर कोणाचंच घर खराब नको करू म्हणा. तिला समजायला पाहिजे आता. पण असं केलं आता तुम्ही खरोखर तिला सुधरवून टाकलं. हे चांगलंच केलं काकू. काय बरोबर केलं तुला, तर चांगलंच झालं. मायाईने मायांवर हात उचलला तर चांगलं वाटून राहिलं असून तुला. हात उचलला ना चांगल्यासाठी उचलला. चांगलं केलं काकून. मी म्हणतो ना चांगलं केलं म्हणून. काय चांगलं केलं? मला म्हटलं मायाईने एवढ्या जण मारलं ना, मी दाखवून देईन म्हटलं. मी नावाची टीना होय. म्हणजे मला जे करायचं आहे ना तेच करण मी. कर्ज म्हणा आता तूही सांभाळतो तुझ्या नवऱ्याला. मी करतो का नाही करत तर त्याच्याच सोबत लग्न करतो. पप्पा राजेश हे तर लयच धीट निघाली रे बा. काय म्हणून राहिली? करशील काय तू? करच नाही रे बा, मी कुठं करतो, मी नाही करत. राजेश चल आपण लग्न करू. मी नाही राहत आता इथं मला 1 मिनिट राहायचं नाहीये. मी पण जॉब करतो, पैसे कमवतो, तू पण करतो. आपण दोघंही तिकडे राहू वेगळं. अरे पण टीना मला नाही करायचं आहे ना भाऊ. मी तुला सांगितलं ना, मी फक्त तुझ्यासोबत प्रेमानं बोललो त्या दिवशी, तू दिसली त्या दिवशी. आता आपण सोबत लहानपणी खेळलो, राहिलो एका ठिकाणी, तर मला का माहित त्याचा तू उद्देश असाच पकडशील म्हणून. मी साध्या मतानं बोललो होतो तुझ्यासोबत.
मग तू मला म्हटलं कॉफी ऑफर केली तर ठीक आहे म्हटलं बा कॉफी घेऊ. मग जेवण केलं दुसऱ्या दिवशी. तुला 2-4 दिवस सोडून दिलं त्या क्लासले. त्याचा अर्थ असा नाही होत काही. तू त्याचा अर्थ काही पकड, पण मी त्याचा अर्थ असाच पकडला. म्हटलं मला आता कोणासोबत नाही करायचं आहे, तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. तू हो म्हण नाही तर नाही म्हण, काही करण. बरं तिलाही ठेव मोहिनीले, पण मलाही ठेव. मी राहतो, मी राहायला तयार आहे. किती निर्लज्ज आहे व तू. हा, बाईच्या नावावर कलंक. हा, किती निर्लज्ज बाई आहे तू. का नाही म्हणून राहिला माणूस तरी राहायला तयार आहे म्हणतं, तरी करतोच म्हणतं. भेटते ना तुले. मोहिनी इकडे होई तू बाजूला, मी करतो तिला सारखं. नाही तर तिला घरात नेतो तिकडे. पाय ना काकू तुमची पोरगी, पण अशी पोरगी तर मी अजून नाही पाहिली. सांग तू आता घरात चालतो. इथं तू राहू नको, जिथून आली तिथं जाय. इथं राहायची तुला काही गरज नाही आहे. असं जर करत असशील, म्हटलं एवढे आहे ना, चांगले आहे ना, बाई पोरगी आली पाहिजे, बाई पोरगी आली पाहिजे, बाई हे वय का पोरगी आली पाहिजे बाई. चल घरात चल लवकर. बिलकुल तू आता बाहेर निघू नको. राजेश, राजेश मला वाचव ना. राजेश, राजेश मला तुझ्यासोबत यायचं आहे ना. राजेश जाय रे बा, ड्युटीवर जाय. जा आपापल्या घरी जा बरं तिकडे. इथे नेतो मी घरात. हाव काकू जातो. मोहिनी येतो मी काय. मोहिनी, मोहिनी काय म्हणता सुमन काकू? काय म्हणते तुमची सून घेऊन? गावात नाही वाटते, दिसून नाही राहिली आता. आणि गण्या भाऊजीचं झालं काय कमी पेनं? हे काय होते विचारासाठी थांबवलं काय ना तुले? मी याच्यासाठी म्हणून राहिली तुले का तुला माहित नव्हतं काय बाई एवढ्या दिवसाचं हे चालू आहे तर? हा, रोज चालले होते ना हे दोघं फिरायले, रोज होते. राजेशचाही हात आहे म्हटलं याच्यात तेवढाच. जेवढा ह्या पोट्टीचा आहे ना तेवढाच राजेशचाही हात आहे. एकटीची चूक नाही आहे याच्यात. पण आता राजेश कशा चुपचाप राहिला? हा, असा चुपचाप राहते तो. त्या जरासं बोलायला लागत होतं त्याले. काय बोलू काकू मी आता, तुम्ही सांगा बरं काय बोलू शकतो आपण माणसाले? एवढं बोलून तर राहिली, आता बोलू बोलू काय करू? त्याला काय घाव पडून काय? बोलली तरी घाव पडत नाही ना. फरक तर पडला पाहिजे कोणाला. काही फरक पडला तर बोलायला पुरते, आणि कोणाला काही फरक नसला तर काय बोलावं आपण? मी काही बोलत नाही. करा म्हटलं तुमच्या मनानं काय करायचं आहे काय नाही तर. नाहीतरी माणसं असेच करून राहिले. तर दुसऱ्याने का सोबती द्यायचा? तो त्याने तसंच केलं म्हणते. तर त्याची बायको आता सोडचिट्टी घेऊन राहील त्याच्यापासून. 50 लाख रुपये मागितले तिने याले. मग असेच तर करून राहिले. त्याचा भाऊ हे तसेच झाले असन. आता काय म्हणू शकतो आपण? पण हे पोरीची जातोय ना, पुष्पा काकूची पोरगी. शोभते काय तिला असं करणं? आता ते कसं आहे बाई, ते आली तिकडून मोठ्या शहरातून. हा, 17 पोट्टी सोबत राहिलेली पोट्टी ते. मग तिला काही इथं गमते काय चुपचाप? मग आता जो भेटलं त्याच्या मागं लागते ते तिला भेटला असन त्या दिवशी राजेश. बरं हे बहीण भावानी खेळले ना बिचारी एका ठिकाणी. हा, हे लहान होती याच्यापेक्षा. पण काय म्हणते तर जराशी वाटायला नाही पाहिजे का तिले का आपल्या भावासारखा आहे बाई? हा, लाज नाही वाटायला पाहिजे पोरीच्या जातीले. हा, पोराले तर नाहीच राहत, पण तिले जराशी जनाची नाही तर मनाची काय म्हणून बा आपल्याला. तिच्या त्याचं लग्न झालं आहे. हा, याची बायको काय म्हणून? त्या पुष्पा काकूची सूनही तशीच आहे काकू, आणि पोरगी तशीच आहे. मला तर आतापर्यंत वाटेल का पोरगी अशी असन म्हणून, पण पोरगी अशीच निघाली बापा. हो बाई, असंच आहे ते. आता पाय ना, मैत्री सून म्हटलं चल माय पोरानं तर पळून चालली म्हणाले, पण अशी कोणासोबत हे नाही करत, बोलत नाही का चालत नाही. हा, घरातल्या घरात राहते आपली, आणि एक 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 काम शिकत जाते मायापासून. कशी असं बिचारी, पण राहते. एवढा मोठ्या घरातली पोरगी असून साजरी राहते. हो ना, लागून तर काय म्हणते गण्या बापूजी तर दारूही पेते, तरी पाय बरं घरातून आवाज नाही तुमच्या. हो, मग तो कसा आहे बापा, त्याच्या समोर जमते काय असं? नाटक नाही जमत त्याला, आवडत नाही त्याला असं. हो बरोबर आहे काकू. बरं चला काकू जातो मी काय. हो जाय. मैसून गावाला गेली आहे, तिच्या मायच्या घरी गेली. तिची माय आतापर्यंत तिला काही घरात घे नाही, पण अचानक तिच्या मायचा त्या दिवशी फोन आला, तब्येत बिघडली म्हणे तिच्या बापाची, तर येऊन जाय म्हणे बाई. आता एकुलती एक पोरकी किती दिवस दूर राहीन मग? हा, गेली झाले 8 दिवस आता. म्या म्हटलं तुझे मन होते तोपर्यंत राही म्हटलं. याले काही नेलं नाही, याले नेऊन नाही दिलं म्या म्हटलं ह्या तिथं दारू पिऊन घेईन म्हटलं, काही नेऊ नको म्हटलं याले. हा, म्हणूनच दिसून नाही राहिली ती आता एवढ्यात. नाही तर अंगणात पाणी गिनी टाकते कधी सकाळी कधी कधी, तर दिसत असते मला. हो, करते गिरते कामं गिमं सारे करते आता. कामं शिकून घेतले तिने आता. हो, हुशार आहे ते. मग नाही तर काय तर. नाही तर हे पुष्पाबाईची सून आली बापा टिमिक 2 दिवस, अन सासूलेच कामं करायला लावले सगळे. आणि काम करायला तर लावले. बोले कशी रंगाची. हा, तू होय तर ते गेली तरी घराच्या बाहेर. चालूच असते काकू, आता कोणी कसं कोणी कसं असते. कायच नाही, आपल्याला आपल्या सुनीचं अजून गुणगान करत राहा लागते. ते गेली मोठी तणक्यानं मायच्या घरी, घेतलं मायनं बोलावून. काय होते ना काय नाही आता, नाही काय. आता सांगायला पुरत नाही लोकाईले, चांगलं चांगलं म्हणा लागते, नाही काय. आपली सून होय शेवटी, आपण आपल्या सुनीचं लपू तर बरं राहील. आपण कायले उघडं करत बसा. कुठे गेली होती हो तू? मी तुला घरातच पाहून राहिली. त्या खोलीतही गेली, किचन मध्ये गेली, सारं घर पालतं घातलं, कुठंच नाही दिसली. काय म्हटलं कुठं गेली म्हटलं, ही गेली काय म्हटलं हिच्या बहिणीच्या गावाले. नाही वैशाली ताई, अशीच चालली जाईन काय? सांगन नाही होंगन नाही तुम्हाला ना. अशीच चालली जाईन, आजच उद्या जाईन ना मी. काही सांगता येते काय बाई तुझं? काय काम होतं तुम्हाला माझ्यासोबत? बोला ना, काय काम आहे? काम म्हणजे असं आहे, भरली गरमी होऊन राहिली माझ्या खोलीत बिचारे.
मॅ म्हटलं आता तुझ्या खोलीत जरा बरं बसतो म्हटलं, एसी चालू आहे तर. आतापर्यंत आता राजेश बापूजी त्याचा मित्र होता म्हणून मी काही तिकडे आली नाही. गरमीतच झोपली बाई माझ्या खोलीत. अन काय म्हणते तर माझ्याकडे एसी कामच नाही करून राहिला. कोण बिघडलं काय? तो चांगला नाही चालून राहिला काय? मग तो दुरुस्त करणाऱ्याला बोलावं लागेल ना वैशाली ताई. मॅ म्हटलं आता कायले बोलावत बसतो, अजून खर्च लावत बसा म्हटलं. राहू देतो, पंख्यातच झोपतो म्हटलं. पण भल्ली गरमी होऊन राहिली होती म्हणून त्या खोलीत आली होती मी. तू दिसली नाही तर मग मी तुला इकडे तिकडे पाहून राहिली. आता तुम्ही एक काम करा, तो एसी काही दुरुस्त करू नका. परीच्या सुमितच्या खोलीतला एसी चालू आहे. अन खोली मी मस्त एकदम साफसूफ करून ठेवली. ते मस्त चादर गिदर लावून ठेवली, सगळं नवीन करून ठेवलं. तुम्ही कधी त्याच्यात राहा आता जाऊन. काय आहे ते कुठे येऊन राहिले आता सध्या? रूम खालीच आहे ते. आणि कोणी पाहुणे घेणे आले आपल्या घरी तर तुमची खोली देऊन देता येते राहासाठी. आणि समजा हे आले तर त्याला ते देता येते तुमची. तुम्ही एकदा घेतल्यावर कायले देता येईल वापस? तसं करू काय? जाऊ काय त्या खोली शिफ्ट होऊन जाऊ का मग? नाहीतर ते भाऊजी तर आहे नाही. पण बिचारे मला कधी माझ्या खोलीतच झोप येते हो महिनी. असं दुसऱ्याच्या खोलीत गेलं का झोपच येत नाही. काही नाही होत, होता होता होऊन जाईल सवय. तुम्ही 1-2 दिवस जर राहिला ना त्या खोलीत, बरोबर तुम्हाला सवय होते. हो तसंच करतो मी. चाल बरं मग जरा शिपावू त्या खोलीत जाऊन कसं वाटते तर. बरं चाल ना. हो मस्त केली ही खोलीत आता. ठीक आहे ना, मग याच्यातच राहतो ना मी आता. अन एसी चालू आहे या? चालू करायला लागत नाही याले आता. हा तर चालू करून घ्या ना मग वैशाली ताई. आता तुम्हाला इथंच राहा लागते तर आता चालूच करून घ्या लागत त्याला. कसं वाटतं वैशाली ताई? मस्त वाटून राहिलं ना? तुमच्या खोलीतल्यापेक्षा चांगलं वाटतं इथं. हा खरंच चांगलं वाटून राहिलं. पण ते भाऊजी मला कल्लानी करण काय म्हणून आपली खोली काऊन सोडली म्हणून इथं काऊन आली म्हणून. ठीक आहे, खोली तुमच्या नावानं केली आहे का वैशाली ताई? का नाही तिथंच राहायला पाहिजे म्हणून? पुरं घरच आहे, कोणती खोलीत कोणी राहू शकते. काय होते सांगा भाऊजीले? काही नाही होत म्हणा. आता हे खोली चांगली भेटली म्हणा, आता इथंच राहू म्हणा आपण. मस्त राहायचं इथं आता तुम्ही. तुमचं आता काय म्हणते बाळगीड आलं म्हणजे तुम्हाला इथं पाळणा गिळणं बांधायला चांगलं होते म्हटलं. हा तशी ते खोली लहानच होऊन राहिली होती मला. मी लय दिवसची यायला मनाचा प्रयत्न करून राहिली पण ऐकत नाही बिचारे माणूस. ऐकत नाही तर असं वाटते काय म्हणाव फालतू म्हणाव. आणि नाही म्हटलं म्हणजे मग एवढंसं तोंड करून घ्या. तर आता झाली नाही तुमची. आता काही याच्यातून निघू नका तुम्ही. आता परी येतही नाही आणि आली ना समजा तर राहीन ती त्या खोलीत तुमच्यावाल्या. तुमची खोली मग थोडीशी हे करून देऊन देतील. हा बरं झालं त्या म्हटलं आता. तू गेली कुठे होती म्हटलं, त्या सांगितलं नाही मला. मी तुला पाहूनच पाहून राहिली सगळ्या घरात. आता बाईला विचारलं, आता बाई खोलीत झोपल्या होत्या, कणारून राहिल्या होत्या. काय मी त्याची तब्येत खराब आहे काय तर त्याला तोच धंदा आहे कणाराचा. काय करू आता? त्याच्या काही मागच लागलं राहील काय आपण? इथं तर आपलंच पाहायला कोणी नाही आहे. आपलं आपल्यालाच करावं लागते. मग त्या थोडंसं लक्ष देते का आपल्यावर? आपणच लक्ष देत बसा त्याच्यावर. मी सोडला तर त्याच्यावर लक्ष देणं. जेव्हा त्यानं म्हटलं ना का मला समजत नाही म्हणे चोरोटी कशी भरा लागते, तर मला माझ्या बहिणीच्या घरी जा लागून राहिलं. शेवटी तुम्हाला तुमच्या आईच्या घरी जा लागून राहिलं. हा मग यायला समजत नाही तर फक्त काय आपण यायचं काय सावळासाठीच आहे का? काही गरज नाही, आता करतच नाही मी यायचं काही. जसा पोरीचा विचार करता म्हणा तसं पोरीच्याच घरी जाणं म्हणा. आता तिथंच जा म्हणा आणि पोरीलाच करायला लावा म्हणा तुमची सेवा चांगली. त्याकडे पैसे मागितले होते राजेशजीले, पार्लर मध्ये जातो म्हटलं तर होईल म्हटलं 1000 रुपये खर्च. तर मग त्याला मागितले पैसे, त्याने दिले मला, कपाटात ठेवले आणि घेऊन घे म्हणे. पण आता हे बोलत बोलत कुठपर्यंत जाते हे पाहायचं होतं मला. ते पुट्टी बोलते ना टीना याच्यासोबत म्हणून जायचं होतं. तिथं गेली मी दरवाजात पाहूनच राहिली. आली ना बा ते बाहेर. हे दोघं चालले होते तर आली आणि बस बोलायला लागली. आणि काहीची काही बोलते वैशाली ताई, लग्नच करतो म्हणते तुमच्यासोबत. जसा काही माणूस रस्त्यावरच पडला आहे ह्या, लग्न कर कोणी ये ना म्हणून. तर तिची आई आली बा तिकून, ती पुष्पा काकू, आणि तिच्या दिल्ली एक कानाखाली. आणि खूप बोलली ओढत ओढत घेऊनच गेली तिला घरात शेवटी. माय बाई सगळ्याच्या समोर मारली का हो तिला झापड? हा मारली सगळ्याच्या समोर. मग आता तिला चांगलं नसेल वाटून राहिलं तर लढत लढत चालली गेली घरात. तिच्या मायनच नेलं म्हणा तिला ओढत. नाहीच म्हणे एवढी झापडही मारली ना तरी काय म्हणे यायच्या मागत जातो म्हणे. काय माहित बापा अशी असा कोणता जादू झाला तिच्यावर तर यायला सोडतच नाही म्हणे. राजेशजी मुले म्हणे, राजेशजी म्हणे मी नाही करत म्हणे, मला काही गरज नाही चालली म्हणे असे म्हणत जाय. आणि पाय बरं हो तू बापूजीलाच म्हणतो तुम्हीच असे आहे तुम्हीच तसे आहे म्हणून. पाय बरं ते पोरगीच तर स्वतः मागे लागली त्याच्या. हा यायची चूक आहे, यायची चूक नाही. ती आली तेव्हापासून तिच्यासोबत मार लाडी गोळीनं बोलून राहिले. तिला काय म्हणते तर कुठं कुठं नेऊन सोडून राहिले. काय गरज आहे कोणाच्या पोरीला कुठं नेऊन सोडायची? जाता येते तिला, जाईन जाऊ नाही शकत काय ते? तिला असं वाटलं असेल का नाही बा ह्याला चांगलाच दिसून राहिलाय ड्युटीवर ह्या तर मस्त फसून घ्याव याले आयता उता बकरा म्हणून ती याच्या मागे लागली होती. मग मी तर 2-4 दिवस यायला चांगलं कडकच केलं, रात्रभर झोपूच नाही दिलं यायले. बस तेव्हापासून म्हटलं लाईनवरच आले आता. पहिले हे काही कमी मागे लागले होते का तिच्या? बरं केलं बाई त्या पुष्पा काकूने हिंमतच म्हणा त्या पोरीवर एक झापड दिली. खरंच नाही तर माया पोरीनं असं केलं नाही, माया पोरीनं तसं केलं नाही अशा बोलतेत म्हटलं. नाही गड्या माना लागून पण वैशाली ताई त्या पुष्पा काकूले त्यानं बरोबर नाही याचा न्याय केला पण नाही काय? हो जा ना मग तू आता पार्लरमध्ये जातो म्हणतो तर जा ये जाऊ. हा जातो ना मी, चालली ना आता पार्लरमध्ये जातो, तुम्ही आराम करा.
हो करतो मी आराम. चला मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मोहिनीचा तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ. रोजचे व्हिडिओ पाहत जा आपले. आणि आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, ते पण पाहायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला भेटून जाते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात.